बागकाम हे अशी गोष्ट आहे की ती दररोज असते. चला, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे इकडून झाडं तिकडे नेणं, इकडून माती तिकडे नेणं, एवढ्या मोठ्या मोठ्या कुंड्या उचलणं हे काही सोपं काम नाही. पण आवड असल्यामुळे ह्या कामाचं काही वाटत नाही, उलट आनंद होते. आणि इतक्या वेळ हे काम केलं ना तरी थकवा येत नाही, असं वाटते की अजून करावं. पण नंतर आठवते की बाकीची कामंसुद्धा आपल्याला आहेतच. म्हणून बघा, आता मी सगळ्या ग्रो बॅग कशा भरू ते सुचत नव्हते. मग आपल्या पपईला इतक्या छान पपई आज पिकल्या ना, त्याचा तर खरंच खूप जास्त आनंद मला होतो. मेहनतीचं फळ बघा. हे झाड पपईचं किचन वेस्टमधून निघालेलं आहे. वाटत ते काय बिलकुल वाटणार नाही ह्या पपया बघून. ही पपईची साईज तुम्ही बघू शकता, पूर्ण नरम झाली आणि गोड इतकी असेल नाही हे मी सांगूसुद्धा शकत नाही, कारण थोडी कच्चीसुद्धा खूप गोड होती मागे. आता ही तर पूर्ण पिकली आहे बघा. साईज सर्वात मोठी होती ही, आणि ह्या त्याच्यानंतर तयार झालेल्या आहे. आपण चांगली आहे साईज बघा. आणि खूप छान आज मला पपया मिळाला बघा. माझी टोपली अशी भरली आहे. हे 4 निघाल्या, 2 पहिलं तोडल्या होत्या आणि 1 झाडाला आहे. खरं तर मला वाटलंच नव्हतं एका किचन वेस्टमधून यावर्षी जास्त रिझल्ट मिळाला बघा. पपई खूप मोठी आहे आणि गोडसुद्धा खूप आहे, कारण याच्या पहिले मी कच्ची थोडीशी झालेली अशी होती, ती तोडली होती, याच्यापेक्षा कच्ची होती आणि ती पण खूप गोड होती. आता बघा, मला 4 अशा छान मोठ्या पपया मिळाल्या. 1 झाडाला राहू दिली, पक्षी वगैरे खातील म्हणून, आणि 2-3 आधी तोडल्या होत्या बघा. आता अशा आपल्या किचन वेस्टमधून निघाल्या झाडाला पपया मिळाल्या. आणि ते झाड बघा, मी दाखवते तुम्हाला. तुम्ही बघू शकता सगळीकडे ह्या वेलाला किती सुंदर सुंदर फुलं आलेले आहे. आणि हा वेलसुद्धा खूप छान दिसत आहे. आणि तुम्ही बघा, इतकी पपई गोड होती. पपई तोडल्याबरोबर माशासुद्धा अवतीभोवती यायला लागल्या. आणि ती पपई आहे ना, म्हणजे हातसुद्धा चिकट झाले होते, एवढी पपई गोड होती. कारण मागे थोडी कच्ची होती ना, ते पण खूपच गोड निघालेली होती. आता बघा, आता मी माझ्या सर्व पपया पिकल्या. आणि मी या वेलावरची कीड वगैरे तर नाही आहे, पण सुकलेले पानं आहे ना, ते पाडत होती. हा वेल बघा इतका दाट झाला आहे ना, त्याच्यामुळे याला तोंडले लागले ना, ते आतमध्येच लाल होऊन खाली पडतात. म्हणून मी 1-2 निघेल ते काढत होती. आणि फुलं तर भरपूर आलेले आहे. बघूया आता किती मिळते. पण हे काही मिळण्यापेक्षा आहे ना, हा वेल मला दिसायला खूप छान वाटतं. पूर्ण ग्रीन ग्रीन, पूर्ण भिंत वरपर्यंत ग्रीन झालेली आहे बघा. आता फुलंसुद्धा भरपूर आलेले आहे. आणि बरेच वेल इथं न लावता निघालेले आहे बघा. अशी एक टोपियारीच तयार झाली. आणि इकडे सगळे आपले वॉटर लिली, पाऊस आल्यामुळे सगळे झाडं एकदमच आपले खुश झालेले आहे. पावसाचं पाणी म्हणजे हे अमृतच आहे एक झाडांसाठी. आणि तुम्ही बघू शकता, एवढं चांगलं दिसत होतं, पण यावर्षी उन्हाळ्यातसुद्धा माझे झाडं सुकले नव्हते, कारण व्यवस्थित व्यवस्था केली होती झाडाची. त्याच्यामुळं इकडे मागे अडेनियम ठेवलेलं आहे आणि इकडे आपल्या हे बाकीच्या कुंड्या ठेवल्या. हळूहळू मला तर वाटते बागेमध्ये आपल्या जागाच उरणार नाही, एवढे झाडं होणार आहे काही दिवसात. कारण बघा, वाढतच आहे. आवडच इतकी असते ना, तर हे झाड नाही, ते झाड नाही म्हणून अनेक झाडं येत राहतात. तुम्हाला मात्र माझे व्हिडिओ आवडत असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. त्याच्यामुळे आहे ना, खरंच खूप छान वाटते. तुम्ही नक्की करा. आणि बघा, हे इथं आता मी गुलाबाचे झाड होतं ना, कुंडीत छान झालं होतं तयार. मागच्या वर्षी आहे ना, एका घराजवळ होतं झाड लावलेलं. मी सकाळी सकाळी कटिंग आणली होती थोडी, आणि पिंक कलरचा गुलाब आहे छान. आणि मी काय केलं, आणल्यावर बघा तो छान असं झाला होता. याची व्हिडिओ पण असेल. आणि मग कुंडीत मी त्या का रात तर छान होता, पण कुंडी खूप छोटी असल्यामुळे मी ते तिकडे केलं बघा. तिथं लावलं आहे कॅरीमध्ये. आणि बागकामासोबत हे बाकीचे कामं असतात, पसारासुद्धा असतं बघा. किती पसारा झाला आहे. मी थोडं क्लीन करत होते. वॉटर लिली ठेवलेले टब, असे टोपले मातीचे जे आपण आणतो, पक्ष्यांचे भांडे, हे सर्व मी घासून घेतले आज, कारण खूप खराब होतात. आणि इकडे ह्या बॅग मोठ्या मोठ्या असल्यामुळे कार्डबोर्डचे तुकडे, काही सुकलेले पानं जे मिळेल ते मी याच्यात टाकत आहे. कारण असं वाटते माती थोडी कमी लागली तर बरं आहे, कारण झाडं लावायचा छंदच एवढा वाढला की मातीच कमी पडते. काही दिवस झाले की मातीचा प्रॉब्लेमच होतो त्याच्यामुळं, कारण नेहमी काही ना काही लावणं सुरूच असते. उन्हाळ्यात एवढे सुकलेले पानं गोळा केले होते, पण त्याचंही एवढे मोठे कुठे गेले का ते कळत नाही, कारण सुरूच होतं कुंड्या भरणं, काही भरणं. त्याच्यामुळं ते पण नाही राहिले. आणि बघा, सगळ्याच आता म्हटलं हे काम करून जाते. खाली पाऊस पण सुरू होता आणि मी पाण्याने थोडंसं धुवून घेते म्हटलं, कारण सगळीकडे खूपच जास्त माती झाली. म्हटलं एक वेळा जर हे स्वच्छ केलं ना, मग पावसाच्या पाण्याने स्वच्छ होऊन जाईल. आणि बघा, आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि आजचं हे होतं माझं बागकाम केलेलं आजच्या दिवसातलं, तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.